पण आतमध्ये कुठेतरी मन खात असतं की हे नीट आपण काही केलेलं नाही, काहीतरी गडबड केली आहे, कोणीतरी केली, मी नाही पण काहीतरी झालेलं त्यांना माहिती असतं, त्याचा पाठिंबा आहे का नाही, असं एक ग्रे वातावरण त्या नाटकात दाखवलंय, पिक्चरमध्ये ब्लॅक अँड व्हाईट दाखवलंय. तर खासाहेबांचं त्याच्यातलं अतिशय ज्याला आपण म्हणू सिग्नेचर गाणं हे घे छंद मकरंद, घे छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, घे छंद मकरंद. अशी भावपूर्ण त्यांची गायकी असते आणि यांची गायकी अतिशय तडफदार, पतियाळा ज्याला म्हणतो आपण, उटपटांग किंवा चमत्कृतीपूर्ण. तर खासाहेब एकटे असतात आणि त्यांना कायम हे गाणं त्यांच्या डोक्यामध्ये असतं की घे छंद ऐकू येते त्यांना, आणि ते अतिशय अस्वस्थ होतात. आणि ते इतके अस्वस्थ होतात की ते जोरात ओरडतात, त्यांच्या दोन शिष्यांना बोलवतात, त्यांचे भाचेच असतात ते पुतणे, चांद उस्मान इथं राव, आज रियाज होतं. ते चांद उस्मान त्याच्यातले असे दाखवलेत ना, ते दोन जे पुतणे असतात, काही करून फक्त आम्हाला मजा करायची, त्यांना शिकण्यामध्ये काहीही स्वारस्य नसतं, इंटरेस्ट नसतो. काही झालं तरी ते पळत असतात. तर ते म्हणतात की पहिलाच दिवस आहे, चाचा आज आपण सुट्टी घ्यायची का? ठीक आहे म्हणतात, चला आज सुट्टी. पण हे सगळं ऐकल्यानंतर ते म्हणतात चांद उस्मान वो तानपुरे लेके आओ, आज रियाज होगा, आज रियाज होकर रहेगा. हे जुने सूर इथून, इथे घुमणारे हे जुने सूर इथून निघून जायला हवे कायमचे. या भवानातील गीत पुराणे, या भवानातील गीत पुराणे, मवाळ हवे सूर जाऊ द्या, मवाळ हवे सूर, मवाळ हवे सूर, मवाळ हवे सूर, मवाळ हवे सूर, मवाळ
बनी